संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान ठेवणार असून 24 जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल। पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी आता 1.5 महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून 1 जुलैपासून ही पाटी अनिवार्य करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि थंडीमुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून 20 मे पर्यंत शासनाला नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। यात पुणे विभागीय आयुक्तांचाही समावेश आहे। राज्यातील 6 मोठ्या धरणांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। अभिनेता जावेद जाफरी यांची पत्नी हबीबा जाफरी यांची मालमत्ता गुंतवणुकीच्या नावाखाली 17 कोटी 5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ झाली आहे। निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात 30 जून पासून बीएलओ मार्फत मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। उरण आणि मनमाड येथील गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे शिर्डीच्या साईबाबा प्रसादालयावर गॅस टंचाईचे सावट असून निम्म्याहून अधिक स्वयंपाक चुलीवर केला जातोय। राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार वयोमर्यादा किंवा शुल्कात सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।